धन निरंकारजी. मनुष्याच्या जीवनामध्ये परमध्येय म्हणजे हे परम मुक्ती साधने होय. परंतु कोणत्या कर्माचरणाने हा मनुष्य परमधामाला, आपल्या निजधामाला प्राप्त होऊ शकतो हे समजून घेणे खूप गरजेचं आहे. नवे नवे त्या वाट्याला लागून, नवे नवे त्या मार्गाला लागून, या प्रपंचाच्या मायाजाळामध्ये अडकून मनुष्य आपल्या जीवनाची राख रांगोळी करून घेतोय. कारण आपल्या या समोरच्या वातावरणाला भुलून आपलं परम ध्येय काय आहे हा विसरून जातो. म्हणून मानवाला संतांची कास धरावी लागते, संतांची संगत धरावी लागते, अशा सज्जनांचं अनुकरण करावं लागतं, जेणेकरून आपल्या जीवनाचं उद्धार होईल, जेणेकरून आपल्या जीवनाचं सोनं होईल. अशा संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काळ सारावं लागतं. मनुष्याच्या जीवनाच्या परिवर्तनाला सत्संग हा प्रमुख पात्र ठरतो. सत्संगामुळेच जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतो. कारण त्या संतांच्या संगतीमध्ये एवढी ताकद आहे. आपण सारी खे करी ती तात्काळ, एवढी ताकद आहे. म्हणून संत तुकाराम महाराज संत संगतीला खूप महत्व दिलेले आहे. ते देवाला, स्वतः देवाला मागणी मागतात की संत संगती दे. संत संगती घडवण्यासाठी ते स्वतः देवाला मागणी मागतात. तुकाराम महाराज सांगतात, संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी या जीवा, पुरवी देवा मनोरथ. असे तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये संतांची संगती, संतांची चरणसेवा आपल्या जीवनामध्ये घडो असे देवाच्या चरणी मागणी मागतात. एवढी ताकद या संत समागमामध्ये आहे. एवढा महत्व संत समागमाचा संतांनी सांगून दिलेला आहे. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा असे सांगितलेले आहेत की या सृष्टीचा पालन करता, या सृष्टीचा बाप जो निराकार परमपिता परमात्मा आहे, जो सर्व शक्तिमान आहे, अशा परमपिता परमात्म्याला जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या सानिध्यामध्ये यावं लागेल, सत्संग हा करावा लागेल. आणि ह्या सत्संगामध्ये आल्यानंतरच तो निराकार पूर्ण ब्रह्म सर्व शक्तिमान असणारा हा परमेश्वर तुम्हाला जाणू शकतो. असं या संतांचं, या सत्संगाचं महत्व अनेक संतांनी सांगून दिलेलं आहे. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर आपल्या मनाला एक दिशा सापडते. त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग कोणता म्हणजे तो सत्संगाचा मार्ग आहे. पाया म्हणजे सत्संग आहे. या सत्संगामुळं त्या परब्रह्माचं, त्या निराकार स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊ लागतो. मग आपोआप आपलं मन या परब्रह्माच्या ठाई स्थिर राहतो. एकदा की आपण देवाची या द्वारी उभा क्षणभरी या युक्तीप्रमाणे त्या देवाच्या द्वारामध्ये आपलं मन एकदा केंद्रीकृत केल्यानंतरच आपला खरा ध्येय आपल्याला गाठणार आहे, असं संतांचं सांगणं आहे. जो सर्वशक्तिमान आहे, आपण ज्याचे अंश आहोत, उत्तम शरीर नरदेह दिलं, अशा परमपिता परमात्म्याला आपण जाणून घेतलं पाहिजे. अशा देवाला आपण वश करून घेतलं पाहिजे. आणि तो कशाने वश होतो? भक्ती प्रेमाने युक्त अशा संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हा मार्ग साधता येते. भक्ती प्रेमाने मिश्रित असलेल्या अशा संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आपलं मुक्तीचा मार्ग सोपा होतो, असे संत महात्मा सांगतात. म्हणून सतत त्या देवाचं कीर्तन केलं पाहिजे, सतत त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तेव्हाच तो देव आपल्यावर प्रसन्न होतो. सर्व शक्तिमान अशा परमात्म्याला आपण प्रेमाने, भक्तिभावाने शरण आलो तर तो आपल्याला कधीच दूर करावत नाही. आपल्या मनातलं मनोरथ तो अवश्य पूर्ण करणार आहे, असे तुकाराम महाराज सांगतात. धन निरंकारजी.